स्वामींच्या साक्षीने हा सोहळा पार पडतोय ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. खूप आनंद होतोय भागीरथी आज मला. खरंच. थांबा. काय झालं स्वामी? लग्न झाल्यानंतर आनंद व्यक्त करा. अहो, लग्नासाठी आणलेल्या हारांपैकी एक हार गायब आहे. हे बघ जरा तू नीट बघ. अगं सामान भरत असताना तू विसरून गेली असशील तू. नाही अहो, मी हार पिशवीतच ठेवले होते. पण ते हार गायब कसे झाले? हा कसला संकेत आहे? हा अपशकुन तर नाही ना? काळजी करू नका, तुम्ही स्वामी स्थानावर आहात. इथे कोणताही अपशकुन होणार नाही. अगं काय झालं? काय झालं? रडतेस का? आई माता रडू नको तर काय करू. सुलोचना अगं काय झालं जरा नीट सांगशील का? आम्ही गणपतीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो ना, तेव्हा प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्ताने तो मंदिराच्या मागे गेला आणि तिथून तो पळून गेलाय. मी खूप शोधला त्याला, पण तो मला कुठेच दिसला नाही. देवा, ज्याची भीती होती तेच झालं. शेवटी गोमुखानं स्वतःच खरं केलं. त्याला लग्न करायचंच नव्हतं, पण स्वामींनी समजावलं म्हणून तो तयार झाला आणि शेवटी संधी साधून पळून गेला. अहो, आपल्याला तर फसवलंच, पण स्वामींचा आदेशही त्याने डावलला. विश्वासघात केला त्यानं. गोमुखा, का केलंस तू असं? म्हणजे आता माझ्या लेकीचं लग्न नाही होणार. स्वामी, तुम्ही म्हणाला होतात ना की सगळं काही ठीक होईल म्हणून, पण हे असं का झालं स्वामी? विचार चुकले की दिशा चुकते आणि मार्गदर्शक चुकले की मार्ग भरकटतो. शिव शंकर शंभा. हे कसं शक्य आहे? मी इकडे माझ्या घरी कसं आलो? मी तर हे गाव सोडून नाही. गोमुख, तू इथे थांबण्यात काही अर्थ नाही. कोणी बघण्याआधीच मी इथून निघून जातो. मी सारखा घराजवळ काय येतोय? चकवा तर लागला नाही ना?
हे स्वप्न आहे की सत्य काही कळत नाहीये. हा फलक इथे कसा आला? हा तर तिकडे होता. हा फलक माझी पाठ का सोडत नाही? हा फलक पाहिला की मला चकवा लागतोय. जोवर मी हा फलक बघत नाही तोपर्यंत काहीच घडत नाही. पण हा फलक पाहिला की सगळं घडतंय. हा फलक आता इथे ठेवतच नाही. स्वामी आपण आम्ही दाखवलेल्या दिशेनेच तुला जावं लागेल. काही झालं तरी तू दिशा बदलू शकत नाहीस. आणि तसा प्रयत्न केलास तर दशा होईल. नाही स्वामी, मला माफ करा. मी आपली फसवणूक केली. माझ्याकडून चूक झाली. पण माझाही नाईलाज आहे. मी माझे दैव श्री गणेशाशी प्रतारणा नाही करू शकत. चल आमच्या सोबत. काय रे, फसवेगिरी बसते का तुझ्या भक्तीत? अरे तुझा स्वार्थ पूर्ण होईल, पण त्या मुलीचा काय होईल याचा विचार केलास का? भर मांडवातून नवरा मुलगा निघून गेल्यावर त्या मुलीचा परत कोणी स्वीकार करेल का? अरे स्वतःला गणपतीचा भक्त म्हणतोस, पण त्याने दिलेला कौलही तुला मान्य नाही. आम्ही तुला दिशा दाखवली, पण त्याचाही तुला काही नाही. जा, नाही दाखव तुला दिशा आम्ही. आणि तुला घर सोडून जायची गरज नाहीये. यापुढे तुझ्या घरच्या लग्नाकरता तुला आग्रह करणार नाही, हा आमचा शब्द आहे. पण लक्षात ठेव, गणपतीची सेवा आणि त्याच्या पूजेचा मान तुला मिळणार नाही. शिव शंकर शिव. स्वामी असं का बोलून गेले की तुला बाप्पाची सेवा करण्याचा मान मिळणारच नाही? म्हणजे मी हे लग्न केलं नाही, मला कुठेच तसा मान मिळणार नाही की काय? बाप्पाची मूर्ती कुठे गेली? मला भास तर होत नाहीये ना? नाही नाही, हा भास नाहीये. बाप्पाची मूर्तीच गायब झाली. बाप्पा, बाप्पा कुठे आहे? बाप्पा मला माफ कर. बाप्पा माझ्यावर रुसला तर नाही ना? यापुढे तुझ्या घरच्या लग्नाकरता तुला आग्रह करणार नाही, हा आमचा शब्द आहे. पण लक्षात ठेव, गणपतीची सेवा आणि त्याच्या पूजेचा मान तुला मिळणार नाही. सगळं गोमुखामुळे झालंय. भागीरथी, भागीरथी जरा शांत हो. अगं स्वामी आहेत ना, आणि आपला विश्वास आहे ना त्यांच्यावर. ते सगळं नीट करतील बघ. इथे गोमुखच नाही तर हे लग्न कसं पार पडणार आहे? पालवी, अगं जप स्वतःला. इतका त्रास नको करून घेऊ. स्वामी आहेत ना? पालवी, बाळा, तू स्वामींवर विश्वास ठेवून इथे आलीस. ते तुझा पुढचा प्रवास सुखकर करतील. आणि अगं हे लग्न स्वामींनी ठरवलंय, त्यामुळे स्वामी काळजी घेतील याची. स्वामी, तुम्ही एकटेच आलात? अहो गोमुख कुठे आहे? हा नक्कीच पळाला. स्वामी काही बोलत नाहीयेत. विश्वासघात केला याने. ते गेला असेल माझा गोमुख पळून. गोमुख गाव सोडून कुठे पळून गेलेलं नाहीये.
पळून गेला नाही म्हणजे माझा गोमुख कुठे आहे स्वामी सांगा ना. तुला जो हार सापडत नव्हता तो सापडला का? ताई, तो हार पिशवीमध्येच असेल. हार सापडला स्वामी म्हणजे हा हार आणि गोमुख पळून जाणार. हार सापडला ना, हा शुभ संकेतच आहे. मग हे लग्न होणारच. गया हिला मुंडवळ्या बांध आणि लग्नाची तयारी सुरू करा. शिव शंकर शंभो. बाळा काळजी करू नकोस. उभी राहा पाट्यावर. भागीरथी, अगं आपला गोमुख परत आला. स्वामी, आपण म्हणालात तसंच झालं. स्वामी, घरातली गणपतीची मूर्ती अदृश्य झालीये. मी श्री गणेशाचा धावा केला, सगळं सगळं करून पाहिलं, पण मूर्ती काही केला परत येत नाहीये. स्वामी, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ती मूर्ती परत आणा. जर मूर्ती परत येणार असेल तर मी हे लग्न करायला तयार आहे. गोमुखा, तू गणपतीची इच्छा पूर्ण केलीस की तुझी इच्छा पूर्ण होईल. बाप्पा, मला माफ कर. मला हे लग्न नाही करायचं, पण तुझ्यापासून लांब सुद्धा नाही जायचं, म्हणून मला हे करावं लागतंय. क्षमा असावी श्री गणेशा. शुभमंगल सावधान. मंगलम भगवान विष्णु मंगलम गर्वध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मामाचं लग्न लागलं, मामाचं लग्न लागलं. पालवी बाळा, गोमुखा, स्वामींना नमस्कार करा. शिव शंकर शंभो.
गोमुख विचार काय करतोय? मंगळसूत्र घाल की तिच्या गळ्यात. प्रपंच आणि परमार्थ एकमेकांना पूरक होऊन पार पाडाल. शिव शंकर शंभो. गोमुखा, हात पुढे कर. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिव हरे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. या पालवीचं आणि गोमुखचं लग्न झालं. अहो कपिला माई, हा घ्या लाडू. लाडू? कसला लाडू? अहो गोमुख आणि पालवीचं लग्न झालं स्वामी स्थानावर. हो. कधी? अहो आत्ताच. हे काय तिथूनच आले. बर येते. सगळ्यांच्या मनासारखं होतं, पण आमच्या मनासारखं होतच नाही. तू स्वामींच्या मनासारखं वागायला सुरुवात कर, मग सगळं तुझ्या मनासारखं होईल. तुला काय माहित स्वामींच्या मनात काय आहे ते? हा लाडू फेकलास, अन्नाचा अपमान केलास, येता जाता सगळ्यांचा अपमान करतेस. कपिले, ते वेळीच टाळ. सगळ्यात आधी जाऊन पालवीची माफी माग. तू तिच्या बाबतीत जे केलंयस त्याबद्दल. मग पुढचं सांगते तुला. ही कपिला ना कोणाची माफी मागत नसते, कळलं काय? मग भोग आता. स्वामी, तुमच्यासाठी दूध आणलंय. स्वामी, आज पालवीच्या लग्नात विघ्न आलं होतं, पण तुमच्या कृपेमुळे ते दूर झालं. स्वामी, मला एक प्रश्न पडलाय. शुभ कार्यात नेहमी विघ्न का येतात?